सर्व मॅचेस आता 3 ओव्हरचे असतील. अजय ठोंबरे आणि त्याच्या साथीला आहे तो अजय सागर आहे. सागर माफी असावी. मागच्या मॅचचा हिरो सागर. आणि गोलंदाजीसाठी देखील यस लास्ट मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावले जीवन शिंदे. ही मॅच दमदार होईल. कुडावे विरोधात वाशिवली. पहिलाच बॉल आडव्या बॅटने अजय ठोंबरेचा क्लास पाहतोय. बॉल मिड विकेटला षटकार. मागच्या मॅच मध्ये अजय ठोंबरेने षटकाराने सुरुवात केली होती. कामोठेच्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ खेळतोय. पहा किती चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. दोन्ही जय मल्हार वाशिवलीचा देखील प्रगतीचा आलेख पाहण्यालायक आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांचा आपण पाहिला. चला व्हॉलेंटियर जरा बाजूने राहा. क्रीडांगणाच्या आजूबाजूने राहा. षटकार पहिल्या चेंडूवरती. यॉर्क बॉल इथे मात्र टाकलाय अजय साठी. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर मात्र सिंगल. जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधात कौशक निधी 11 कुडावे या दोन संघादरम्यानची लढत. ही काल शिवशक्ती कडाव हा संघ मात्र सेमीफायनलला पोहोचलाय. 3 ओव्हरची मॅच आहे लक्षात असू द्या. श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली आयोजित ही स्पर्धा. यस मॅच बॉल येतोय. मिस टाइम स्ट्रोक जीवन शिंदे. खासियत या गोलंदाजाची लेंथ बॉल चांगल्या पद्धतीने तो हाताळतो. इथे परफेक्ट बाउन्सर त्याने टाकला होता. त्या बाउन्सर वरती पूलचा फटका खेळताना बाद होतोय फलंदाज सागर. महत्वाची विकेट घेतले ती जीवन शिंदेने. मागच्या मॅच मध्ये धावांची लयलूट करणारा सागर तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज रोहित पाटील. लवजी संघ आयोजकांकडून तुम्हाला सूचना येते की आपण संपर्कात राहा आयोजकांच्या. कारण या मॅच नंतर या मॅच मधील विजेता लवजीच्या विरोधात खेळेल हे लक्षात असू द्या. 3 ओव्हरची मॅच आहे. झटपट मॅचेस होत आहेत. 2 सामने जिंकलेत लवजी संघाने. फायनलला पोहोचलाय तो जामरुक संघ आणि सेमीफायनलला शिवशक्ती कडाव. जीवन शिंदेचा हा चेंडू मात्र खाली राहिला. हे व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाचे. एक चेंडू तुम्हाला असा पाहायला मिळतो जीवनचा जिथे त्याला बाउन्स मिळतो. एक चेंडू असा मिळतो पाहायला की जो चेंडू खाली राहतो. प्रेडिक्ट करणं कठीण काम आहे. 7 धावा. हा पुन्हा चेंडू खाली राहिला. आता खेळपट्टीने थोडी जीवनला साथ दिले. फक्त धावा 7. पहिल्याच बॉलवरती अजय ठोंबरेने षटकार खेचला. परंतु त्यानंतरच्या चेंडूंवरती 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिले. चांगली गोलंदाजी जीवन शिंदेकडून. समोर खेचलाय. पॅरलल स्ट्रोक होता हा आणि ते
झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज होईल बाद सागर. रोहित. पाच चेंडू निर्धाव टाकलेत. मागच्याही मॅच मध्ये असंच काहीसं चित्र होतं. 7 धावा दिल्या माफी असावी. मागच्या मॅच मध्ये देखील जय मल्हार वाशिवली संघाकडून एकच षटकार आला होता जीवनच्या विरोधात. बाकी 5 चेंडू निर्धाव म्हणजे त्यामध्ये एक विकेट होती. या मॅच मध्ये त्याने 7 दिल्यात आणि 4 चेंडू निर्धाव टाकले ज्यामध्ये एक विकेट 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. धावा आहेत त्या कोडावे संघाच्या 7. श्री दत्त क्रिकेट संघ घोडेवली आयोजित ही स्पर्धा सेकंड राऊंडची मॅच चालू येते. लवजी 2 मॅचेस त्याने देखील जिंकल्यात. मनोहरजी पिंगळे साहेब यांचं स्वागत आपण इथे करतोय. बाबू पारंग यांच्या शुभ हस्ते. 3 ओव्हरची मॅच आहे लक्षात असू द्या. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो प्रवीण आलाय. मनगटाच्या सहाय्याने हा चेंडू वळवला होता तो स्क्वेअर लेगला. हा देखील असा एक गोलंदाज आहे ज्याने फ्रंट लाईन बॉलर म्हणून नेहमी काम केले परंतु कामाअभावी बरेच खेळाडू असे आहेत की जे आपला नोकरी व्यवसाय धंदा सांभाळत असताना जबाबदारी सांभाळत असताना क्रिकेटला वेळ देणं मुश्किल होऊन जातं. लॉंग ऑफच्या वरतून क्लास शॉट पाहायला मिळतोय. फलंदाज हितेशचा षटकार. चला व्हॉलेंटियर्स जरा मैदानाचा ताबा घ्या. एवढ्या लांब चेंडू गेला की तिथे बाईक घेऊन जावं लागलं चेंडू आणण्यासाठी. हे घोडेवली मध्येच पाहायला मिळेल फक्त. बाईक घेऊन गेला. सोपं काम नाहीये हे माळराने. फटका फसला हितेशचा. प्रवीणने घेतले विकेट हितेशची. धाबा आहेत त्या 14 ने विकेट गेल्यात 2. 3 विकेट गेल्यात 14 वरती 3 विकेट. 3 ओव्हरची मॅच आहे. बबल्या मला असं वाटते अमर पवार यस सागर तिकडे बसलाय. बरेच जण आहेत. मीटिंग चालू आहे सध्या स्क्रीनच्या बाजूला. अमर पवार सावरुलीला बॅटिंग केली ना अमरने. 4 बॉल 4 सिक्स. मीच कॉमेंट्रीला होतो. नाही प्रवीण दुगाडे होता. फटका ऋषीचा. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. ऋषी देखील बाद झालाय. 4 विकेट गेल्यात कुडावे संघाच्या 14 धावांवरती. कुडावे संघाने पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं होतं षटकाराचं. त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील दुसऱ्या चेंडूवरती हितेशने षटकार मारला तरी सुद्धा धावा 14च आहेत. कन्सिस्टन्सी सातत्य हे फार महत्वाचं आहे. नवीन फलंदाज राकेश मैदानात दाखल झालाय. बॅटची आतमधली कडा आणि एक विकेट घेतले प्रवीणने. विकेट हॅट्रिक संपादित केले ती प्रवीणने. श्रीदत्त क्रिकेट संघ घोडेवली आयोजित या स्पर्धेमध्ये 22 सरपंच स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतले ती प्रवीणने. चांगली गोलंदाजी. पहिलीच विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील. 2 मेडन ओव्हर नक्कीच पाहिल्यात. विकेट हॅट्रिक षटकार आल्यानंतरची ही विकेट हॅट्रिक लक्षात राहील प्रवीणला देखील. रुपेश नवीन फलंदाज. 14 धावा आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. कुडावे संघाला विजयासाठी
बॉलिंग अटॅक तगडा आहे, परंतु वाशिवली सारखा समोर एक संघ आहे. नवीन फलंदाज रुपेश. 5 चेंडूंमध्ये 3 विकेट, 7 धावा त्याने दिल्यात. प्रवीणने कुडावेची धावा आहेत त्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या होत्या 7. 2 विकेट घेतल्या होत्या जीवन शिंदेने. सुरुवात अजयने षटकाराने केले, तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे, त्याला स्ट्राईक काही मिळालीच नाही. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, गॅप परफेक्ट हेरली त्याने विथ द अँगल. हा चेंडू मारला फाईन लेगला, चौकार रुपेशच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. चौकाराला शेवटच्या चेंडूवरती धावा झाल्यात त्या आता 18. 2 ओव्हरमध्ये 18 धावा. लास्ट ओव्हर. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 18. बॅटची कडा घेतली आणि प्ले डाऊन झाला तो बॅटर. ऋषी शिंदे आलाय गोलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये जीवन शिंदेने मॅन ऑफ द मॅच दिली होती, सोपवली होती ती नक्कीच ऋषीला. हा नवीन गोलंदाज आहे. व्हाईट ड्रेस कोड किती छान दिसतो पहा. खरं तर मजा एक वेगळीच वाटते व्हाईट ड्रेस कोड म्हटल्यानंतर. टेस्ट त्यानंतर नंबर आले, मला ते नक्कीच म्हणजे थोडं वेगळं वाटलं जे नंबर्स आले जर्सीज वरती. व्हाईट ड्रेस कोड प्रश्नच येत नाही. व्हाईट शर्ट म्हणजे एकदम क्लास. मागे आलाय ऋषी. जजमेंट चांगलंय. धीम्या गतीचा चेंडू होता त्याचा. आणखी एक फलंदाजाला त्याने बाद केलाय. ललित खुश आहे. नक्की गमक काय तेच कळत नाहीये. फलंदाज बाद झालाय. कुडावे संघ पहिल्या बॉलवरती षटकार मारला अजयने आणि हा कुडावे संघ आता 18 वरती संघर्ष करतोय. सातत्य किती महत्वाचं आहे. ज्या सातत्याबद्दल आपण चर्चा करत होतो घोडवलीकरांच्या, मागचे काही 2-3 वर्ष जरा बॅकफुटला हा संघ आहे, परंतु येत्या काळामध्ये नक्कीच तीच दहशत तोच दरारा घेऊन कमबॅक करेल यात शंका नाही. कारण क्लास कोणापासूनही हिरावला जाऊ शकत नाही. विजयी होणं पराजित होणं हा एक तर खेळाचा भाग आहे, परंतु तो क्लास नेहमीच आम्ही पाहिला. ऑन हॅट्रिक ऋषी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय बॅटर. एकेरी धाव संख्येने स्कोर 19 झाला. 3 ओव्हरचा सामना. लास्ट ओव्हर चालू आहे. 3 चेंडू शिल्लक. वेताळेश्वर क्रिकेट मैदान घोडवलीचं हे क्रीडांगण. ऋषीचा हा चेंडू खालीच राहिला. शेवटच्या दिवसातील ही खेळपट्टी आहे. सोपं काम नाहीये खेळणं देखील. जेव्हा असा माळरान असतो तेव्हा त्याची खेळपट्टी थोडी टणक असते आणि ती लवकर खुलते देखील. मिड विकेटला फिल्डर आणि तिथे
झेल तर सुटलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होत नाहीये कुडावे संघाकडून. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. काय षटक टाकले ऋषीने. धावा 2 दिल्यात, 20 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया षटकार येईल की चौकार. गरज आहे सध्या कुडावे संघाला. मारलाय समोर, लॉंग ऑफला फिल्डर आणि इथे अडवला चेंडू. काय फिल्डिंग केले, लाजवाब. ऋषीच्या हातातना चेंडू निसटला, परंतु शेवटी तो धावचीत. धावा आल्या या चेंडूवरती, एकच आली, फक्त एक. काय प्रयत्न केले लॉंग ऑफला फिल्डरने. दीपक झिंगे, झिंगाट फिल्डिंग. 21 झाल्यात, 22 ची गरज. तीन ओव्हर मध्ये 22 करायचे विजयासाठी जय मल्हार वाशिवली संघाला कुडावेच्या विरोधात. परंतु हा संघर्ष नक्कीच शिगेला पोहोचेल. पहिलं षटक ऋषी ठोंबरेचं. एकवीस धावा झालेल्या आहेत 3 षटकांमध्ये आणि 22 लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात. आता मात्र पंकज आणि त्याच्या साथीला गेलाय तो दीपक. पहिलं षटक ऋषी आला, एक वेगवान गोलंदाज आणि त्याच्या समोर आहे पंकज शिंदे. 22 करायचे 3 ओव्हर मध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. थोडा चेंडू बाहेर. पा वेगवान गोलंदाजाच्या विरोधात स्टेप आउट होणं. ब्रँडन मॅकलमची आठवण. हाऊ इट्स पॉसिबल. ब्रँडन मॅकलम हे करून दाखवायचा. किती पण वेगवान गोलंदाज असू दे, स्टेप आउट व्हायचा आणि तो फटके मारायचाच. यॉर्क बॉल ऋषीकडून. धावसंख्येचा श्री गणेशा. फक्त एकच धाव. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा झाला. हा बॅटने श्री गणेशा होता, पंकज शिंदेच्या खात्याचा. 2 धावा धावफलकावर. वातावरण बदललंय. वर्षाचे 12 महिने पाऊस पडतोय, 4 महिने तर पडतोच पावसाळा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऋषीला नेहमी मी राईट आर्म राऊंड द विकेटने पाहिलंय गोलंदाजी करत असताना. त्याने त्याचा अँगल मात्र इथे चेंज केलाय. थोडी गती देखील कमी वाटते ऋषीची. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज आहे, परंतु त्याचा खांदा इतका जबरदस्त आहे, लाजवाब. खोलात टाकला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे या क्रीडांगणाची. बॉल थांबणार नाही, चाललाय सीमारेषा पार. ऋषीच्या विरोधात दीपकचा चौकार.
4 धावसंख्येने स्कोर 6. 22 करायचे, 16ची गरज. लवजी संघ आपण रिपोर्ट करा. अल्पेश थरकुडे, चालता फिरता कॅल्क्युलेटर. पंचांकडे जोरदार अपील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील ऋषीने प्रयत्न केले. 1 धाव, स्कोर 7. एकच चौकार आलाय ऋषीच्या विरोधात, बाकी जास्त काही मोठं आक्रमण नाही. 7 धावा. जामरुग कोणासोबत जिंकला? घोडवली का? पंकज शिंदेचा तडाखा. वादळी खेळी नेहमीच साकारले त्याने आपल्या बॅटमधून आणि त्याची एक झलक ऋषीच्या विरोधात दाखवत असताना पंकज शिंदे षटकार आलाय. मागचं गणितच त्याने बदललंय. 13 झाल्यात, आता विजयासाठी 9ची गरज. आणि या एंड कडून गोलंदाजी करणं म्हणजे जिगरच पाहिजे, सोपं काम नाहीये. आणि एवढ्या गतिमान हा गोलंदाज आहे की बॅटवरती निस्ता चेंडू आला तरी सुद्धा सीमारेषा पार जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 13 झाल्यात आणि ते षटक क्रमांक पहिले समाप्त. 12 चेंडू विजयासाठी 9 पाहिजेत. शिवशक्ती कडाव संघ फायनल सेमीफायनलला जाऊन पोहोचलाय. मला असं वाटतं आजचा जो क्वालिफायर टीम असेल क्वालिफायर, ती मात्र कडावच्या विरोधात खेळेल. काल अभि चांगला खेळलाय. काल बॉलिंगही टाकले अभिने. कालचा दिवसही अभिचाच होता आणि ते क्वालिफाय झालेत. कौशल पण नव्हता आणि कल्पेश पण नव्हता. 1-33ची मॅच काढली आणि 1-36ची मॅच काढली बॉलिंग साइड वरती. समोर टीम होत्या आपला कसलखंड आणि काटरंग. 12 चेंडू विजयासाठी 9. ही मॅच फसवायची असेल तर नक्कीच हे षटक पुन्हा एकदा अजय चालाय. 2 धावा दिल्या होत्या मागच्या मॅच मध्ये चांदईच्या विरोधात. 12 चेंडू 9ची गरज. स्विच केलंय स्वतःला. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. पहा मागचे खेळाडू फिल्डिंग मध्ये तरबेजच असावे लागतात. आता तो जमाना गेलाय लपवायचं नाही. आता तिथे तरबेजच ठेवायला लागतो. तिथे जातीचाच पाहिजे, हेऱ्या गबाल्याचं काम नाही. 1 धाव, 8ची गरज. 14. स्विचिटचा जबरदस्त स्ट्रोक. वाऱ्यासहित फटकेबाजी पंकज शिंदे कडून. काय कमालीची बॅटिंग करतोय पंकज शिंदे. हार्ड हिटर बॅटर, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ खालापूर टेनिस क्रिकेट. एक्सप्लोजिव्ह बॅटर आहे आणि त्याचा क्लास सध्या मैदानात. 6 धावेने स्कोर जाऊन पोहोचला 20. फक्त 2 धावांची गरज. चला लवजी संघ आपण लवकरात लवकर अल्पेश थरकुडे रिपोर्ट करा. यानंतर एक क्वालिफायरची मॅच होईल, त्यानंतर सेमीफायनल आणि मग फायनल. जामरुक संघ मला असं वाटतं उपस्थित झालाय. फायनलला ते पोहोचलेत आणि हा येतोय पुन्हा एकदा पंकज शिंदेच्या बॅटमधून विजयी चौकार. अभिनंदन जय मल्हार वाशिवले आणि पुढील स्पर्धांसाठी नक्कीच शुभेच्छा असतील कोडावे संघाला. यस, लवजी संघ देखील उपस्थित झालाय. अल्पेशचा साथीदार आलाय बस, बाकी कोण ना आला तरी चालेल. शिवम, चला टॉस करून घेऊया. वाशिवली तिकडे खेळत होते वाटते. चालता फिरता कॅल्क्युलेटर उगाच मी म्हटलं नाही अल्पेश तरकुडे यांना. परफेक्ट कॅल्क्युलेशन. चला टॉस करून घ्या लगेचच. हा ऋषी शिंदे मगाशी त्याला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती. त्याने सांगितलं आता डेडिकेटची मॅन ऑफ द मॅच नको, मला खरीखुरी अस्सल हवी आहे. हार्ड लक कुडावे टीम, तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. धावा थोड्या कमी झाल्या. 30 मध्ये नक्कीच संघर्ष झाला असता, मजा आली असती. खरं तर त्यांचा एक संघ कामोठेला खेळतोय. अर्ध्या नजरा त्यांच्या कामोठेच्या क्रीडांगणावरती असतील. अभिनंदन.
ऋषी शिंदे. जसा उल्लेख केला मागच्या मॅचमध्ये त्याला डेडिकेट केली होती जीवन शिंदेने, या मॅचमध्ये त्याने अस्सल खरीखोरी अर्थात स्वतःच्या कामगिरी बघा फायदा झाला जीवन शिंदे मॅन ऑफ द मॅच देण्याचा. हेच करायचं असतं. टॉस करू आणि लगेच मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. 3 ओव्हरची मॅच असेल. यस टॉस वाशिवली. जितेंद्र पालांडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे ऋषीला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो. अभिनंदन ऋषी. चला अभिनंदन आणि थोड्याच वेळात अगदी 5 मिनिटांमध्ये मॅचला होईल सुरुवात.